10 लाख रुपयांच्या लाचप्रकरणी कराड नगर परिषदेचे कार्यमुक्त मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्यासह 4 जण एसीबीच्या जाळ्यात. बांधकाम परवान्याकरता 10 लाख रुपयांच्या लाचेची केली होती मागणी. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्याकडून इमारत बांधकाम परवानगी मिळण्यासाठी 10 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. सदर रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून 5 लाख रुपयांची रक्कम खाजगी इसम यांच्या सांगण्यावरून तौफिक शेख यांनी स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. लोकसेवक शंकर खंदारे हे कराड येथे मुख्याधिकारी या पदावर कार्यरत होते. 20 मार्च रोजी या पदावरून ते कार्यमुक्त झाले आहेत. तरी देखील त्यांनी तक्रारदार यांची सुधारित बांधकाम परवानाबाबतची परवानगीबाबतचे खाजगी इसम अजिंक्य देव यांच्याकडून प्राप्त झालेल्या फाईलवरून आरोपी स्वानंद शिरगुप्पे, सहाय्यक नगर रचनाकार व तौफिक शेख यांच्या मदतीने बांधकाम परवान्याकरता आवश्यक असलेले चलन शिरगुप्पे यांच्या व्हॉट्सअपवरून स्वतःच्या मोबाईल क्रमांकावर घेऊन मागील तारखेच्या चलनावर आज रोजी सह्या करून शिरगुप्पे यांच्या मोबाईल क्रमांकावर परत पाठवून लाच घेण्यास पोषक वातावरण तयार करून सदर लाच प्रकरणी प्रोत्साहन दिले. तसेच शिरगुप्पे यांनी अजिंक्य अनिल देव खाजगी इसम यांच्या मार्फतीने तक्रारदार यांच्याकडे लाच मागणी करून प्रोत्साहन दिले. तसेच तौफिक शेख यांनी शिरगुप्पे यांच्या सांगण्यावरून मुख्याधिकारी हे कार्यमुक्त झाल्यानंतर देखील त्यांच्या नावाची स्वाक्षरी करता चलन तयार करून ते पाठीमागील तारखेत जावक करून खाजगी इसमाच्या सांगण्यावरून लाच स्वीकारली आहे. सदरची कारवाई पोलीस उपाधीक्षक राजेश वाघमारे, पोलीस निरीक्षक सचिन राऊत, श्रीधर भोसले, हवालदार नितीन गोगावले, गणेश ताटे, निलेश राजापुरे, प्रशांत नलवडे, विक्रमसिंह कनसे यांनी केले आहे. अधिक तपास राजेश वाघमारे करीत आहेत. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड.